आज आपण मकर संक्रांती विशेष बिना पाकातील तिळाची वडी बनवणार आहोत। त्याच्यासाठी इथे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली। याच्यामध्ये 1 वाटी पांढरे तीळ घेते आणि तीळ छान असे भाजून घ्यायचे। लालसर तीळ भाजून झाल्यानंतर ते बाजूला काढून घ्यायचे आणि याच्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर बाजूला काढून घ्यायचे आणि थोडे थंड झाल्यानंतर त्याच्या साली काढून घ्यायच्या। साली काढल्यानंतर असे झाऱ्याने ते शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे। इथे सगळे शेंगदाणे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि ते आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। तर पहा इथे शेंगदाण्याचा कूट केलेला आहे। खूप जास्त जाडसर ठेवायचं नाही किंवा खूप जास्त सुद्धा तेल सुटेपर्यंत बारीक करून घ्यायचं नाही। यानंतर आता भाजलेले तेल सुद्धा बारीक करून घ्यायचे। जाडा भरडा असा याचा कूट करून घ्यायचा आहे आणि शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट एकत्र असा मिक्स करून घ्यायचा आहे। यानंतर इथे एक कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली। त्याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं। तूप वितळल्यानंतर याच्यामध्ये गूळ घालायचं। तर 2 वाटी इथे बारीक चिरून घेतलेला गूळ घातलेला आहे। गूळ आपल्याला फक्त वितळून घ्यायचा, याचा पॅक बनवायचा नाही। पहा थोड्या वेळानंतर गूळ वितळल्यानंतर याच्यामध्ये लगेचच ते कूट आहे ते घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। बाजूला एक ताट घेतले, त्याला थोडंसं तूप लावायचं आणि जे मिश्रण आपण करून ठेवलेलं आहे ते लगेचच याच्यामध्ये घालून घ्यायचं। गरम असताना छान असं सेट करून घ्यायचं आणि याच्यावरून गार्निशिंगसाठी भाजलेले तीळ घालतीये। याला लगेचच आपण मार्किंग करून घेणार आहोत, कारण थंड झाल्यानंतर मार्किंग होत नाही। इथे मार्किंग केलेलं आहे। आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर याच्या पुन्हा एकदा वड्या पाडून घेऊयात। थंड झाल्यानंतर पहा छान अशा याच्या वड्या बनलेल्या आहेत आणि अगदी